न्यायव्यवस्थेकडून न्याय मागायचा असतो, परंतु आमच्या न्यायव्यवस्थेकडून जर न्याय मिळणार नसेल किंवा न्याय देणारी माणसं जर संशयास्पद पद्धतीनं दिसत असतील, वागत असतील, तर न्याय मागायचा कुणाकडे? आणि आज धुळवडीच्या निमित्तानं मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्येची केस ज्या माननीय न्यायाधीशांकडे, बीड जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे सुरू आहे, त्यांच्यासोबतच जर वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते जर धुळवड खेळत असतील, तर न्यायव्यवस्थेचे आणि आरोपीला मदत करणाऱ्यांचे थेट संबंध असतील, तर न्याय मागायचा कोणाकडे आणि न्यायाची भाषा करणार कोण, हा मला पडलेला प्रश्न आहे. सध्या समाज माध्यमांवर जे फोटो सगळीकडे प्रसारित होत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहेत. कदाचित मीही त्याचं समर्थन करणार नाही, परंतु मानवी गोष्टीला, वृत्तीला आणि स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात. आणि तशीच गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या न्यायव्यवस्थेच्या, न्याय मंदिराच्या न्यायाधीशाकडून घडत असेल, तर संतोष देशमुखांच्या हत्यारांना तर पाठबळ मिळेलच, परंतु तुम्हाला जर न्याय व्यवस्थेकडून जर मिळायची अपेक्षा असेल, तर तुमच्या भावनांचा उद्रेक होईल, उद्ध्वस्त होईल. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज धुळवडीच्या निमित्तानं घडली. म्हणून मी संतोष शिंदे आपल्या समोर काही महत्वाच्या गोष्टीची चर्चा करायला आणि खुलासा करायला आलो. ही गोष्ट अत्यंत भयानक आणि अत्यंत मनाला संताप देणारी आहे. आज नाही म्हणलं तरी 93-94 दिवस झाले. काही दिवसांनी 100 दिवस त्या ठिकाणी पूर्ण होतील. संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवसाला जर आज 94 दिवस होत असतील आणि अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार असेल, तर मुंबईच्या मंत्रालयामधून गृह विभागाच्या प्रमुखाकडून, अर्थात गृहमंत्र्यांपासून, जे राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांच्यापासून सगळी लोक व्यवस्थेशी निगडीत मॅनेज करणारी असतील आणि ज्यांचा बाप गेलाय, ज्यांचा मुलगा गेलाय, ज्यांचा सरपंच गेलाय, ज्या बाईचा नवरा गेलाय, त्या महिलेला काय वाटत असेल, आपला नवरा जिवंतपणी 3 तासामध्ये हल 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 अत्यंत निर्घुण पद्धतीनं हत्या केली. त्या माणसाला या न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळणार नाही आणि सरकार जबाबदारीनं सांगतोय त्याच्यात कोण आहे, काय आहे, तुमचं तुम्ही शोधा. परंतु एक मंत्री बीड जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करतोय, सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवतोय, स्वतःचं पालकमंत्री पद आपल्या एका चेल्या चपाट्याला भाड्याने देतोय आणि तो व्यक्ती कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवतोय. 5-10 वर्ष वाल्मिक कराड नावाचा सराईत गुन्हेगार म्हणूया, कारण त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, पोलिसांची हिंमत नाही त्याला अटक करायची. कित्येक लोक मारलीत, कित्येक लोक गाडलीत, कित्येक लोकांना त्यांनी उद्ध्वस्त केलंय. स्वतःच्या जातीच्या असू द्या किंवा दुसऱ्या जातीच्या असू द्या, माणसं मारलीत, खंडणी गोळा केली, राखेतून पैसा कमवला, वाळूतून पैसा कमवला, अमाप बेफाम पैसा आपल्या पालकमंत्र्याच्या जीवावर, मंत्र्याच्या जीवावर ज्यांनी कमवला आणि ज्यांनी दहशत निर्माण केली, तो मंत्र्याचा राईट हँड माणूस. आणि त्यांनी पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, पीडब्ल्यूडी असेल, जे काही कृषी विभागासहित सगळे डिपार्टमेंट असतील, स्वतःच्या खिशात घालण्याचं काम केलं. सगळे अधिकारी घरातले घडग असल्यासारखं वापरलं. घरगडी तर सोडा, त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था अधिकाऱ्यांची होती. हे मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येवरून लक्षात आलं. आणि आज तर महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी अंजली दमानी यांनी जे काही फोटो ट्विट करून दिली आणि जे आता समाज माध्यमांवर अत्यंत
भयानक पद्धतीनं वितरित होतात, व्हायरल होत आहेत. ती गोष्ट मला समजली, माझ्या संवेदना मला सहन झालं नाही म्हणून मी आपल्या समोर आलोय. तुम्ही माणसं आहात की जनावरं आहात? बघणारे, पाहणारे, मदत करणारे, न्याय देणारे, पोलीस तपास करणारे, सगळ्यांना वाचवणारे, राज्य करणारे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना पाठीशी घालणारे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे सगळे सहआरोपी केले पाहिजेत. अशी गुन्हेगारी वृत्तीची घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडली, मसाजोगमध्ये घडली, देशमुखांच्या घरामध्ये घडली. लाजा वाटल्या पाहिजेत. आज जी घटना घडली ती तर धक्कादायक आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी गुन्हा दाखल होऊ नये किंवा हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा आरोपीलाच मदत व्हावी. म्हणजे वाल्मिक कराड असेल, विष्णू साठे असेल, कृष्णा आंधळे असेल, फड असेल, त्याचे अजून कोण चेल्ले चपाटे असतील, ज्यांनी खंडणी मागितली, ज्यांनी अपहरण केलं, ज्यांनी हत्या केली, निर्गुण पद्धतीने मारलं, त्या सगळ्यांचे पुरावे नष्ट करणारा पोलीस अधिकारी म्हणजे राजेश पाटील. तो महाजन नावाचा अधिकारी, ज्यांनी वाल्मिक कराडसाठी, प्रशांत महाजन, ज्यांनी वाल्मिक कराडला वाचवण्याची खरं तर सुपारीच घेतली होती, त्यांना खरं तर सहआरोपी करणं गरजेचं होतं. पोलिसांनी तशी हिंमत केली नाही. प्रत्येक जण आपल्या माणसाला वाचवत असतो, वेगळं सांगायची गरज नाही. जसं धनंजय मुंडे असं म्हणतात, मी म्हणत नाही. सुरेश धस पण सांगतात की धनंजय मुंडे जसं वाल्मिक कराडला वाचवत होते तसंच वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि इतरांना वाचवत होता. इतर लोक त्यांच्या चेल्या, इतर चेला चपाट्यांना वाचवत होते. निवडणुकीच्या काळात दहशत बघितली होती, किती भयानक होती. त्या माधव पाटलाला ताणून ताणून मारलं होतं लातूरच्या. महाराष्ट्र विसरलेला नाही निवडणुकीतलं. ही सगळी मंडळी कुणाच्या जीवावर दहशत करत होती, तर तो राजेश पाटील नावाचा पोलीस अधिकारी. तर म्हणजे मला तर फार दुर्दैवी वाटतं, राजेश पाटलांनी पाटील नाव सुद्धा लावू नये. खरं तर लाज वाटत असेल, त्याला जर काही संवेदना असेल तर खरं तर राजेश पाटलांनी स्वतःचं म्हणजे नाव बदलावं इथपर्यंत माझी आता मानसिकता झाली. तो खरा पाटील आहे का रांझ्याचा पाटील आहे हे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगितलं पाहिजे. तो प्रशांत महाजन का अजून कुठला महाजन ज्यांनी मदत केली वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आणि जे निलंबित आहेत पोलीस तपासामध्ये, सीआयडी असेल, कारण पोलिसांवर विश्वास नव्हता म्हणून सरकारने एसआयटी स्थापन केली आणि सीआयडी सुद्धा यंत्रणा पाठवली. त्याच्यामध्ये ही लोक दोषी होते. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी यांनी प्रत्यक्ष प्रयत्न केलेत. बऱ्याच ठिकाणी सोबत ही लोक फिरतायत, व्हिडिओ प्रसिद्ध आहेत, मी सांगायची काही गरज नाही. याच लोकांनी लक्षात घ्या, आज धुळवड कोणासोबत खेळली? ज्या 93-94 दिवसापासून ज्या मस्साजोगच्या सरपंचाला न्याय मिळावा म्हणून बीड जिल्हा न्यायाधीश किंवा केसचे न्यायाधीश इकडे लोक फक्त उड्या मारतायत, पळतायत. न्याय कुणाकडून मिळेल मला माहित नाही, ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. फोटो तर प्रसिद्ध झालेत. मी स्वतः याचं अजिबात समर्थन करणार नाही, परंतु भाजीपाले नावाचे सन्माननीय न्यायाधीश त्या फोटोमध्ये दिसत आहेत, सगळीकडे समाज माध्यमांवर व्हायरल आहे. ते सन्माननीय न्यायाधीश ज्यांच्याकडे सगळ्या आरोपींची केस आहे, ज्यांच्याकडून न्याय मिळावा अशी महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला, केस तालुक्याला अपेक्षा आहे, त्यांच्यासोबत ह्या राजेश पाटलाचे आणि महाजनचे आज धुळवड खेळतानाचे फोटो आहेत. किती दुर्दैव आहे. तुम्हाला मेंदू असेल तर त्याला मुंग्या आल्या असतील. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? हाच महाराष्ट्र आहे का? हेच महाराष्ट्रामध्ये चालणार आहे का? न्यायाच्या अपेक्षा करायच्या कुणाकडून? माननीय मुख्यमंत्री महोदय, मान्य तुम्हीच गृहमंत्री आहात. खरं तर तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःच्या थोबाडात मारून घेण्यासारखं आहे. तरी सुद्धा आज जी धुळवड खेळली गेली त्या सगळ्यांवर काय कारवाई करणार हा संभाजी ब्रिगेडला पडलेला प्रश्न आहे.
म्हणून या माध्यमातून मला विचारावंसं वाटतं, ते खरंय खोटंय हे पोलिसांनी जाहीर करावं, माननीय न्यायाधीश महोदयांनी सुद्धा जाहीर करावं. कारण न्यायपालिका जर आमच्या देशामध्ये सर्वश्रेष्ठ असेल आणि ते जर आरोपी सोबत धुळवडी खेळत असतील, हा काय चमत्कार आहे मित्रांनो. याच्यापेक्षा अजून महत्वाची चर्चा मला करायची आहे, परंतु त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा सगळीकडे मी जी भूमिका मांडतोय, मी जी चर्चा करतोय, याचा गांभीर्याने विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि प्रत्येक माणसापर्यंत याच्यासाठी पाठवा की आज दिवसभरामध्ये कोण याच्यावर बोलतंय. मी वाट पाहत होतो, कोणीही बोलायला तयार नाही. म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे, ज्या बीड जिल्ह्याच्या मातीनं तुम्हाला आम्हाला काहीतरी या महाराष्ट्रात दिलंय, ती माती जर मला बोलायला त्या ठिकाणी हिंमत देत नसेल तर मग मी काय माणूस म्हणून उपयोगाचं नाही. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या संघटनेचा आहे, कोण अधिकारी आहे का कोण आम्हाला न्याय देणारा व्यक्ती आहे, याच्यापेक्षा माणूस म्हणून ही लोक कशा पद्धतीनं वागतायत एवढंच मला सांगायचंय. बाकी सरकार आणि न्याय व्यवस्था किंवा तपास यंत्रणा सालं मलाच माझी लाज वाटायली. आता न्याय मी मागायचा कुणाकडे, बोलू कोणासोबत, बोलायचं कशासाठी? न्याय व्यवस्थेकडे न्याय मागायचं म्हटलं तर न्यायाधीशच ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यासोबत धुळवड खेळतायत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करायची, हालहाल करून त्या संतोष देशमुखांना मारलं अक्षरशः वाईट पद्धतीनं, तरी सुद्धा तो राजेश पाटील आणि तो महाजन, खरं तर मी परत सांगतो, त्या राजेश पाटलांनी पाटील नाव लावू नये, तो रांझ्याचाच पाटील असावा असं मला आता वाटायला लागले, त्याचाच हा वंशज असावा, तो कुणीही असेल समजा. परंतु ज्यांच्याकडून पोलीस अधिकारी म्हणून न्यायाची अपेक्षा करावी तोच वाल्मिक कराड सोबत बोंबलत फिरत होता, म्हणून निलंबित झालाय. काही 6 महिन्यामध्येच 93-94 दिवस झालेतच, राहिलेल्या दिवसामध्ये तो सेवेमध्ये सुद्धा रुजू होईल. इतकी वाईट अवस्था आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री याच्यावर आता काय भाष्य करणार, चर्चा करणार? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. खरंय की खोट आहे हे आता कुणाला तपास करा म्हणायचंय, हा संशोधनाचा विषय. पण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर इतका मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि ही लोक फोटो काढायला त्या ठिकाणी कॅमेरे समोर येतात, यांचे व्हिज्युअल्स काढले जातात, हे सगळीकडे व्हायरल होतात, वितरित होतात. कुठल्या बिळात जाऊन बसला तो राजेश पाटील महाजन किंवा सन्माननीय न्याय देणारी व्यक्ती, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. मग तुम्ही आता याच्यावर काय भूमिका मांडणार, हा मला पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये मला माहिती आहे कमीत कमी 60-70 मोर्चे निघाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघाले, शहरांमध्ये सुद्धा निघाले की मस्साजोगच्या सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे. जातीचे तर निघालेच, पण जातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणुसकीसाठी सुद्धा निघाले. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा वाल्मिक कराड सारखी विकृती प्रत्येक जिल्ह्यात अशी दहशत निर्माण करेल. बीड जिल्ह्यात एक प्रकरण झालं का लगेच दुसरं प्रकरण झालं, परत तिसरं प्रकरण झालं, चाललंय काय अशी चर्चा होत असताना पोलीस मात्र गुन्हेगारांचे रक्षण करते बनले. हे आपण कोरटकर आणि सोलापूर प्रकरणामध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, कानाने ऐकलंय आणि जी चर्चा महाराष्ट्रात झाली ती सुद्धा आपण आपल्या कानानेच ऐकले. इतकी भयानक अवस्था असताना सुद्धा कुणालाही लाज वाटत नाही. या गोष्टीवर आज माध्यमांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या, सगळ्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले. अजूनही न्यायाधीश त्याच ठिकाणी न्याय द्यायला बसणार का, न्याय देणार का? पोलीस अधिकाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आमची लोक हे सगळं प्रकरण दबून राहण्यासाठी, ज्याने देशमुखांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी नोंदवलाय,
त्यांना अटक झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्र ओरडतोय, भांडतोय, संघर्ष करतोय. पोलिसांना अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. पोलिसांच्या नैतिकतेवर संशय. गृहमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत. वाईट वाटतं. महिला आयोगाची अध्यक्ष संतोष देशमुखांच्या बायकोचे दुःख त्यांना जर समजत नसतील तर याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री आहेत. अख्ख्या महाराष्ट्रभर इकडं तिकडं फिरतात, पण एकदाही मस्साजोगला जाऊन त्यांना वाटलं नाही अजित पवारांचा माणूस या प्रकरणा होता मध्ये, म्हणून अजित पवार म्हणजे लोकशिव्या देतात म्हणून कमीत कमी भेटायला तरी गेले. एकनाथ शिंदे साहेब गेले नाहीत किंवा अजूनही राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय भेटायला गेले नाहीत त्या देशमुख कुटुंबाला. आता मुख्यमंत्री धनंजय देशमुखांनी इतके त्या ठिकाणी आरोप केले तरी संतोष देशमुखांना मुख्यमंत्री न्याय देतील की नाही माहित नाही. महादेव मुंडेंना परळीच्या त्या कनेरवाडी गावच्या वाल्मिक कराडच्या लोकांनी, त्याच्या पोराचं सुद्धा नाव आहे अशी कुजबूज आहे, स्वजातीच्या माणसाला सुद्धा मारून टाकलं. एका ठिकाणी मारलं रिकाम्या जागेत आणि तहसील समोर आणून टाकलं दहशत निर्माण करण्यासाठी. त्या मुंडेंची बायको सुद्धा न्याय मागती गेली 17-18 महिन्यापासून. मुख्यमंत्री कुणाकडेही फिरकायला तयार नाहीत. मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री कृष्णा आंधळेला अटक करू शकत नाहीत. याच्यापेक्षा दुर्दैवी आणि गृहमंत्री पदाला लाज वाटणारी गोष्ट दुसरी कुठलीच नसेल असं माझ्यासारख्या संभाजी ब्रिगेडच्या एका सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. मला सगळ्यात महत्वाचं दुर्दैव, आज धुळवड खेळताना जे फोटो पाहिले, मला राज्याच्या 288 आमदार विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सगळे आमदार, खरंच ते जर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले असतील आणि त्यांच्यात खरंच संवेदना असतील, उद्या अर्थसंकल्पाचं जे काही अधिवेशन सुरू आहे, गेली 3-4 दिवस ते मूग गिळून या प्रकरणावर गप्प बसलेले आहेतच. सत्ताधारी सुद्धा आणि विरोधक सुद्धा ताकदीने विरोध करताना हिंमत या लोकांमध्ये दिसत नाही. माझा साधा सरळ प्रश्न आहे, हीच माणसं सगळी लक्षात घ्या, उद्या सभागृहामध्ये याच राजेश पाटलाला पोलीस सेवेतून बडतर्फ करावं, याच प्रशांत महाजनला ज्यांनी वाल्मिक कराडशी या सगळ्यांनी मदत केली पोलीस सेवेतून बडतर्फ करावं, आणि ज्या सन्माननीय न्यायाधीशांसोबत धुळवड खेळले हे सगळी लोक, त्यांच्यावर काय कारवाई होणार यासाठी आवाज उठवतील का? खरं खोटंय याची तपासणी करतील का? खरंच फोटो हे धुळवड खेळलेले आहेत का? अजून जुने कधी यांनी उत्सव साजरा केलाय, यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करायची का? या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला मिळणार आहेत की नाही? मित्रांनो, हात जोडून विनंती आहे, तुम्ही कमेंटमध्ये याच्यावर चर्चा केली पाहिजे. कारण मला तर ही गोष्ट सहन यासाठी होत नाही. कुठे आहेत त्या सगळ्या संघटना? कुठे आहे तो क्रांती मोर्चा? एक मनोज जरांगे पाटील बोलतायत, बाकीचे आजच्या या फोटोवर का सगळे गप्प बसले? मुळात हा प्रश्न न्याय व्यवस्थेवर संशय घेणारा असला पाहिजे. कुठल्याही जातीचा संबंध नाही किंवा कुणीही याच्यावर प्रायव्हेट लिमिटेड बोलण्यापेक्षा नागरिक म्हणून भारताचे, महाराष्ट्राचे किंवा मराठवाड्याचे, पश्चिम महाराष्ट्राचे किंवा कुठलेही नागरिक म्हणून आम्हाला या विषयावर आवाज उठवण्याचं किंवा प्रश्न विचारण्याची हिंमत फक्त काही जिवंत लोकांमुळे त्या ठिकाणी आहे. तेवढीच लोक प्रश्न विचारतायत सोशल मीडियावर. बाकी सगळ्यांनी रंगाने तोंड काळे करून किंवा भरवून सगळे गप्प बसलेत असं म्हणायचं का? याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. संवेदना या लोकांच्या जर इतक्या बोथट झाल्या असतील तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. मला या एखाद्या उदाहरण याच्यासाठी द्यायचं आहे. कायद्यामध्ये कुठलीही केस असली, कुठलाही वकील दुसरी एक केस लॉ सांगतो आणि तो त्या गोष्टीवर चर्चा करतो.
बीड जिल्ह्यातलीच घटना आहे. खोक्याभाई किंवा तो सतीश भोसले, तो पारधी समाजाचा आहे का भटक्या विमुक्त समाजाचा आहे, बहुजन समाजाचा आहे का, तो पहिल्यांदा आरोपी आहे. त्यांनी एखाद्याला अमानुष पद्धतीने मारहाण केली, दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांनी प्रयागराज मधून त्याला पकडलं. तो महाकुंभ मेळ्यासाठी गेला होता, त्याची पाप धुवायला तिथं पोलिसांनी पकडलं. तो खोक्याभाई ट्रेस झाला. त्याचं अनाधिकृत घर होतं, बुलडोजरनी सगळं पाडलं. लक्षात घ्या, मी संदर्भ देतोय. त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. त्याची बायका पोरं बहीण रस्त्यावर आणली. काही लोकांनी काल रात्री त्याचं जे पाडलेलं घर होतं, जे काय अवशेष असतील, सामान असेल, ते सुद्धा जाळून टाकलं. लोक किती कार्यतत्पर आहेत बघा. खोक्याभाई सापडला, खोक्याभाईचं घर उद्ध्वस्त केलं. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे हे कुणाचे जावई आहेत? पोलिसांचे, सरकारचे की अजून कुणाचे? यांचं जो न्याय किंवा कारवाई त्या खोक्या उर्फ सतीश भोसलेवर झाली, ती वाल्मिक कराडवर झाली का? वाल्मिक कराडचे इथं पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडला वैशाली हॉटेलच्या शेजारी नवीन बिल्डिंग काचाची होते. 7 मोठे मोठे शॉप्स आहेत अख्ख्या एका मजल्यावर. एकाची किंमत 1.25 कोटीच्या पुढे, म्हणजे 10-20 कोटीच्या पुढचीच प्रॉपर्टी आहे. त्यांनी बांधलं होतं किंवा खरेदी केलं होतं त्यावेळेस. दिवसेंदिवस प्रॉपर्टीची किंमत वाढते. ना जप्ती झाली, ना ईडी तिथं आली, ना कुठली आली. धनंजय मुंडेंचा चमत्कार बघा, मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा आशीर्वाद बघा. कुठलीही कारवाई वाल्मिक कराडवर झाली नाही, ना विष्णू चाटेवर झाली, ना कृष्णा आंधळेवर झाली. उगा तुम्हाला दाखवण्यासाठी कारवाई होते. ये सब अंदर की बात है, सब वाल्मिक कराड के साथ है. लक्षात ठेवा माझं हे वाक्य. व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा याच्यासाठी शेअर करा म्हणतोय. मी जे महत्वाचे मुद्दे मांडतोय, महाराष्ट्रामध्ये कदाचित काही लोकांमध्ये हिंमत सुद्धा नाही. मला याच्यासाठी बोलावं लागतंय. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खरं तर पुरोगामी विचारांची पेरणी झाली, तिथंच जर दुर्दैवी घटना घडत असतील, आमच्या संवेदना कशा काय बोथट झाल्या. न्यायाधीशांसमोर सोबत जर आरोपी त्या ठिकाणी धुळवड सादर करणार असतील, न्याय ज्यांच्याकडे मागायचा आहे तेच आरोपीला जर उद्या सवलत देत असतील, उद्या हे सगळे जामिनावर सुटतील. कदाचित पुरावे नाही म्हणून सगळे सुटतील सुद्धा. वकील सुद्धा एकमेकाची क्रॉस घेऊन सगळ्यांना क्लीन चिट देतील सुद्धा. त्यावेळेस काय करणार? हा आजच्या धुळवडीतला फोटो त्या सगळ्याचं उत्तर असेल. लक्षात ठेवा, हे फोटो सुद्धा तुम्हाला जपून ठेवावे लागतील. हा माझा साधा सरळ तुम्हाला एक सल्ला आहे. मग खोक्याबाईच्या उदाहरणावर येतो. ह्याच खोक्याबाईच्या घरावर आणि इतरांवर कारवाई झाली, मग वाल्मिक कराड आणि इतरांवर का झाली नाही? आणि जर कारवाई जो न्याय आणि निर्णय त्यांच्या बाजून असेल, तर मग ह्यांना का तुम्ही सोडलंय? म्हणून मी मागाशी म्हणलं की मुख्यमंत्री, गृहमंत्री, बीड जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आता आधुनिक पालकमंत्री सुद्धा या सगळ्यावर काय बोलणार, याच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष आहे. या माध्यमातून मला अजित पवारांना थेट प्रश्न विचारायचा आहे. कुणी असतील अजित पवारांच्या किंवा सत्ताधारी पक्षांच्या आसपासचे जे माझे व्हिडिओ रोज पाहतात, हात जोडून विनंती आहे. दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माननीय न्यायाधीशांसंदर्भात तो फोटो खरा आहे की खोटा आहे याची अगोदर तपासणी करावी. मी त्याचं समर्थन करत नाही त्या फोटोचं, परंतु ज्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येतात त्या गोष्टी जर इतक्या भयानक असतील, आम्हाला ते मान्यच करावं लागेल. मग पालकमंत्री म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही, बीड जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवावं. कुठला सूड उगवतायत ही सगळी राज्यकर्ती मंडळी, मला माहित नाही. दादानी सांगावं की त्या राजेश पाटलाला आणि त्या महाजनला धुळवड खेळताना तुम्ही पाहिलंय, फोटो सुद्धा तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवर आला असेल. या अशा माणसांना परत तुम्ही सेवेत रुजू करून घेणार का?
यांना बडतर्फ करून सेवेतून हकालपट्टी करणार का? आणि सगळ्यात महत्वाचं, वाल्मिक कराड सोबत यांना सुद्धा सह आरोपी करणार का नाही? जिथं जिथं अजित पवार भेटतील तिथं तिथं मी तरी संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून 100% प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण गोष्ट एका सर्वसामान्य निष्पाप माणसाला अत्यंत निर्घुण पद्धतीनं मारलंय. उद्या असेच वाल्मिक कराड, असेच राजेश पाटील, असेच महाजन, असेच विष्णू साठे, असेच कृष्ण आंधळे प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात तयार होतील. आणि जेवढ्या संघटना आहेत महाराष्ट्रातल्या, जेवढे पक्ष आहेत, जेवढे नेते आहेत, जेवढे पैसे कमवणारे दलाल आहेत, ते सगळे एकमेकांना पाठीशी घालतील. त्यावेळेस न्याय मागायचा कुणाकडं, संघर्ष करायचा कुणाच्या विरोधात, याचं सुद्धा उत्तर मागण्याची हिंमत आता महाराष्ट्रामध्ये राहील का? म्हणून संतोष शिंदे बोलतोय, म्हणून शिंदे बोलतोय. लक्षात ठेवा, किती भयानक गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट जर महाराष्ट्रात होत असेल, अजून एक संशयास्पद तिसरी जी महत्वाची गोष्ट मला बोलायची आहे, आणि मला आता या गोष्टीचा ठाम विश्वास पटलेला आहे. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटेल की नाही माहित नाही, परंतु तुम्हाला मान्य तर नक्कीच करावं लागेल. म्हणून हात जोडून विनंती, हा व्हिडिओ अजूनही शेअर करा, सगळीकडे व्हायरल करा. संतोष शिंदे ऑफिशियल आपलं हे युट्यूब चॅनल चा हा व्हिडिओ किंवा फेसबुकचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यासाठी पोहोचला पाहिजे. तुम्ही आता जर गप्प बसले आणि आता जर नाही बोलले, काहीही उपयोग होणार नाही. लक्षात ठेवा, न्याय व्यवस्थेतलेच माणसं सगळ्यांच्या हितसंबंधामध्ये गुरफटून गेलेत. न्याय त्यांच्याकडून मिळेल अशी मी तर आता अपेक्षा करणं या क्षणापासून सोडून दिलंय. माझा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे, पहिले दोन तुमच्या लक्षात आले असतील, तो म्हणजे ज्यांची या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे ते उज्ज्वल निकम साहेब अचानक काल परवाच्या हेअरिंगला गैरहजर राहिले. म्हणजे ओपनर बॅट्समन पहिल्यांदाच त्या ठिकाणी खेळायला येतोय. ज्या केसची चर्चा महाराष्ट्र नाही देशभर सुरू आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि ज्यांच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा केली जाते, मी उज्ज्वल निकम साहेबांच्या भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या ज्ञानावर संशय घेत नाही, परंतु ते सुद्धा सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणून मला संशय आता इथं अजून दृढ होतोय की उज्ज्वल निकम साहेब काल गैरहजर का राहिले, हजर का राहिलेले नाहीत. म्हणजे कुणाशी संवाद सुरू आहे का, कुणामध्ये इंटरफेअर होतोय का? कायद्यापुढं सगळे समान असतात असं म्हणतात, परंतु ह्यांची जर अंतर्गत लिंकिंग असेल, त्या संतोष देशमुखांच्या मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय, संतोष देशमुखांच्या मुलाचा, बायकोचा, भावाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला अजिबात वाटत नाही. संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येला आरोपींना जी शिक्षा होणं गरजेचं आहे ती शिक्षा होईल असं मला वाटत नाही. झाली तरी चांगली गोष्ट आहे आणि कायद्याने सगळ्यांना ती प्रोसिजर करावीच लागेल. परंतु जर या सगळ्यांच्या अशा पद्धतीनं एकमेकांशी जर एकमेकांच्या टंगड्यात टंगडं असेल, निलंबित पोलीस अधिकारी त्याच केसच्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळतात, धुळवड खेळणारे न्यायाधीश त्यांना माहिती आहे की मी कुणासोबत धुळवड खेळतोय, तरीही त्यांची हिंमत फोटो काढून देण्यापर्यंत असते. माझ्या माहितीप्रमाणे एक प्रोटोकॉल असतो, त्यांना एक वैयक्तिक आयुष्य असतं, त्याच्या पलीकडे त्यांना प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते. सार्वजनिक आयुष्यामध्ये ते पब्लिक डोमेन मध्ये अशा पद्धतीने येत नसतात असा माझा आजपर्यंतचा गैरसमज होता. आता तो दूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं ज्या वकिलाची नियुक्ती केली, अपॉइंटमेंट झालेली आहे, तो सुद्धा व्यक्ती पहिल्याच वेळेस गैरहजर होतो. त्या वैभवी देशमुखांच्या चेहऱ्यावरचं दुःख, ते रडणं,
ती भूमिका संतोष देशमुखांच्या भावाचा धनंजय देशमुखांचा सरकारकडे होत असणारा फॉलोअप आणि आरोप, पोलीस 100% निष्क्रिय ठरलेत. अजूनही बीड जिल्ह्याच्या पोलिसांनी, पोलीस अधीक्षकांनी एकच आरोपी पकडायचा आहे, तो सुद्धा पकडू शकलेले नाहीत. बाकीचे सगळे आरोपी पकडलेले नाहीत, ते सरेंडर झालेले आहेत. इतकी जर दयनीय आणि दुर्दैवी अवस्था असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला माझा हात जोडून विनंती आहे, आता तुमची भूमिका काय आणि न्याय कसा मागणार, न्याय कुणाकडून मिळणार, याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत की नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये जे दोषी आहेत थेट घरी आयुष्यात परत ते त्या पदावर आणि त्या खुर्चीवर बसले नाही पाहिजेत. आणि न्याय 100% जर मिळायचा असेल तर आता परत एकदा जन आंदोलन करावं लागेल, तरच न्याय मिळेल. अन्यथा सगळे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतील, असा माझा संभाजी ब्रिगेडचा किंवा महाराष्ट्रातल्या जनतेचा आता संशय निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. बाकी सगळं जनता जनार्दन ठरवेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. फक्त विनंती एवढी, माझ्या ज्या भावना आहेत मी पोटतिडकीनं मांडल्यात. फोटो खरे असतील खोटे असतील मला माहित नाही, परंतु जर खरे असतील तर सगळे दोषी आहेत, जर खोटे असतील तर मग हे फोटो आले कसे काय याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. आणि जर फोटो खरे असतील तर देशमुखांनी, देशमुख परिवारांनी आणि मनोज जरांगे पाटलांसहित सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने, तुम्हाला आता न्याय मिळेल की माहित नाही, निकाल मात्र ऐकावा लागेल. एवढंच मला या माध्यमातून, या सगळ्या गोष्टीवरून मी विचार केला, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. एवढंच. बाकी धन्यवाद. सगळ्यांपर्यंत पाठवा, शेअर करा, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.